नमस्कार. आपण हनुमान चालीसा साधना पाहतो आहे आणि याच्यामध्ये आजची चौपाई आहे ती आहे प्रभू चरित्र सुनि बेको रसिया राम लखन सीता मन बसिया. याचा अर्थ असा होतो की प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकायला हनुमंताला खूप आवडतं आणि हनुमंत हे सदैव ऐकत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये राम लक्ष्मण आणि सीता आहेतच. आपण जेव्हा एखादी गोष्ट ऐकतो, त्याचं चिंतन करतो, वाचतो, तशी आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व होत असतं. त्यामुळे ही चौपाई अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर या चौपाईच्या माध्यमातून आपल्याला साधना देखील करता येणार आहे. आज आपण काय ऐकतो टी व्हीवरती किंवा सोशल मीडियावरती, तर नकारात्मक बातम्या आहे किंवा मग काहीतरी बिभत्स आहे, काहीतरी मनाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सर्वांमुळे आपलं मन अस्थिर बनतं. लक्षात घ्या, चरित्र ऐकल्यानंतर महापुरुषांची आपलं मन स्थिर बनतं, आपल्याला काहीतरी करण्याची उमेद निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आहे, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे, प्रभू रामचंद्रांचं, महाराणा प्रतापांचं चरित्र आहे. तर हनुमान हेच चरित्र प्रभू रामचंद्रांचं नेहमी ऐकतायत आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं मन जे आहे ते स्थिर आहे, एकाग्र आहे. काय करायचं आहे? आपल्याला घरामध्ये शांतता, सकारात्मकता हवी असेल तर सर्वांनी मिळून ही चौपाई जी आहे 11 वेळा मोठ्याने म्हणा, शक्यतो संध्याकाळी म्हणा. प्रभू चरित्र सुनि बेको रसिया राम लखन सीता मन बसिया. प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे याचा रस हनुमान घेत आहे आणि तसाच रस आपण देखील धारण करणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेला चरित्र वाचतो, ऐकतो, त्यावेळेला आपलं देखील मन शांत होतं, एकाग्र होत असतं. त्यासाठी ही साधना या चौपाईची अतिशय महत्त्वाची आहे. याच्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होईल, आपलं मन शांत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची उमेद निर्माण होणार आहे. चरित्र का अभ्यासायचं असतं? कारण की चरित्र अभ्यासल्यामुळे आपल्या मनाला एक उभारी येते, आपलं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर बनतं. चरित्र ऐकल्यामुळे आपलं मन शांत होत असतं. आपल्याला जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे भागवतामध्ये, त्यापैकी पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीमुळे आपलं मन एकाग्र होतं. श्रवण भक्तीमुळे आपण जे ऐकतो त्याचा विचार आपण करतो, त्या गोष्टी आपण मनाने धारण करतो आणि तशा प्रकारे आपलं जीवन अजून छान होत असतं. हनुमंताचं चरित्र इतकं सुंदर काय आहे? हनुमंताचं नाव ऐकल्यानंतर आपल्या अंगावर आजही रोमांच उभे राहतात. का? कारण की प्रभू रामचंद्रांचं चरित्र हनुमंत नेहमी ऐकतात. ही जी चौपाई आहे प्रभू चरित्र सुनि बेको रसिया राम लखन सीता मन बसिया, याचा अजून एक सुंदर अर्थ आहे की ही म्हटल्यानंतर आपण हनुमान, श्रीराम, सीता, श्रीलक्ष्मण यांची नावं आपल्या मनामध्ये सतत येतात आणि याच्या माध्यमातून आपलं मन अजून सुंदर होत असतं. म्हणून चरित्र, कीर्तनं, प्रवचनं जी अनेक उत्तम वक्त्यांची आहे ते ऐकणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्वात जास्त कोणाचं चरित्र ऐकायला आवडतं हे नक्की तुम्ही कमेंट करा आणि त्याचबरोबर कोणत्या कीर्तनकाराचं, कथाकारांचं किंवा प्रवचनकारांचं त्यांच्या मुखातून तुम्हाला हे ऐकायला आवडतं किंवा त्यांना तुम्ही नेहमी ऐकता, हे तुम्ही नक्की सांगा. मग त्या आधीच्या पिढीतले असतील किंवा या पिढीतले देखील आहे तर त्यांचं नाव तुम्ही सांगा. आणि त्याचबरोबर आपला हनुमान जन्मोत्सव सुरू आहे आणि या दरम्यान आपण घरी उपासना करतो आहे, त्याच्या कमेंट देखील तुम्ही करत आहात. तर हनुमान जन्मोत्सवापर्यंत जेवढं हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र म्हणून होणार आहे ते तुम्हाला सांगेल त्या नंबरवरती ती संख्या पाठवायची आहे. आपण ती सगळी संख्या मोजणार आहोत आणि आपण ती प्रभू रामचंद्रांच्या आणि हनुमंताच्या चरणाशी अर्पण करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. अजूनपर्यंत तुम्ही जर साधना सुरू केली नसेल तर नक्की तुम्ही सुरू करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, तो व्हिडिओ बघा आणि अजून 2-3 दिवस हातामध्ये आहेत, तोपर्यंत जास्तीत जास्त हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि कमेंटमध्ये जय हनुमान, जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.